गजबजलेल्या शहरात जिथे अनेक ऐतिहासिक स्थळे शहराच्या नजरेआड दूर लपलेली आहेत, सोपारा हे असेच एक ठिकाण आहे जे अतिशय रोचक इतिहास जतन करून ठेवते. आजचे सोपारा पूर्वी एक समृद्ध व्यापार केंद्र होते आणि अप्रांताची राजधानी होती, ज्यामध्ये कोकण प्रदेश आणि दक्षिण गुजरातचा समावेश होता. प्रशासन आणि व्यापार या दोन्हीमध्ये याची महत्वाची भूमिका होती. सोपाऱ्याचा उल्लेख प्राचीन साहित्यात वेगवेगळ्या नावांनी आढळतो. सूरपारक, संस्कृत, सुपार, प्राकृत, ओफिर, बायबल, सुबारा, अरबी इत्यादी. आपण या ठिकाणी झालेल्या पुरातत्वीय संशोधनातून सापडलेल्या रचनात्मक अवशेषांविषयी अधिक माहिती समजून घेण्यापूर्वी आपण सध्या ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणाचे महत्व, हर स्मारक जो है उनका देखभाल, परिरक्षण, संवर्धन करते हैं. और इसी कड़ी में जो ऐतिहासिक बोले या प्राचीन ऐतिहासिक स्थल जो है, जो सोपारा है, इसका जो आर्किटेक्चरल सौंदर्य को निखारने के लिए, दिखाने के लिए उन्होंने जो प्रयास किया है वो सर्वथा अभिनंदनीय है. और इससे जो सोपारा की जो ऐतिहासिक कीर्ति है वो लोगों को फैलेगी और इस से लाभान्वित होंगे, ऐसी मैं आशा करता हूँ. और आज हम लोग 2026 में हैं, तो ऐतिहासिक जानकारी अद्ययावत टेक्नोलॉजी के साथ में ऑडियो गाइड के रूप में आणि एक आर्थिक राजधानी, राजकीय केंद्र या अनेक विविध अंगाने त्याच्याविषयी माहिती आपल्याला असते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या स्वतःच्या बाबतीत आपण लक्षात घेतली पाहिजे, की त्या माहितीतनं पुढे येते, ती म्हणजे साक्षात भगवान बुद्धांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. अशी दिव्यावदानामध्ये पूर्णावदान नावाची जी कथा आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो. बोधिसत्व पूर्ण हे सोपाऱ्याचेच रहिवासी होते. सुत्तपिटकामध्ये त्यांची पहिली कथा आपल्याला समजते की ते इथून श्रावस्तीला गेले, मग त्यांनी तिथे भगवान बुद्धांकडनं दीक्षा घेतली आणि मग पुन्हा इकडे येऊन धम्मप्रसाराचं मोठं काम त्यांनी इथे उभं केलेलं आपल्याला वाचायला मिळतं ग्रंथांमध्ये. याच परिसरामध्ये निर्मळ गावामध्ये ग्रामतीर्थ नावाचं कुंड आहे आणि त्या क्षेत्राचा पहिला सगळ्यात प्राचीन उल्लेख मला वाटतं नाशिकच्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच सातवाहन काळ, मौर्य काळ या काळामध्ये इथे किती सुबत्ता होती आणि इथे या परिसराला किती सांस्कृतिक महत्त्व होतं हे साहित्यातून. ही गोष्ट सुंदर रीतीने यायला पाहिजे, म्हणजे एस्थेटिकली ते अपीलिंग असायला पाहिजे. लाईट कशी लावता येईल, शास्त्रीयरित्या कसं त्याला अजून सौंदर्य आणता येईल, हा आपला एक होता आणि तुमचंच एक होतं की करायला पाहिजे आणि आम्ही ते करतोय. फक्त आम्ही निमित्त आहोत आणि बाकी सगळं तुमच्या लोकांची प्रेरणा आहे, तुमच्या सगळ्या लोकांची. आणि सगळं वेळी तुम्हाला लोकांना बघतो याच्याकरता झटत असता तुम्ही या साईट करता, विकासाकरता. फक्त माझीच एवढीच विनंती आहे की आमचे खूप सारे रूल्स रेग्युलेशन, रेल प्रॉपर्टी आहे कान्हेरी, जी कल्चरल प्रॉपर्टी अतिरिक्त नॅचरल कॅटेगरीमध्ये सुद्धा तिचा प्रवेश होऊ शकतो. तर टेंटेटिव्ह लिस्टिंग करता आम्ही अर्ज पाठवलेला आहे सर, आणि होप की आपण तिथे सफल होऊ सगळे लोक कान्हेरी करता, जेणेकरून महाराष्ट्रात परत अजून एक वर्ल्ड हेरिटेज साईट येईल कान्हेरी. ती कल्चरल आणि नॅचरल कॅटेगरीमध्ये असेल आणि सूरजजी सोबत आहेत त्याकरता त्या प्रोजेक्टमध्ये. आणि आपलं सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेऊ सर, कारण की आपला प्रचंड अनुभव आहे या विषयामध्ये. आणि इथे सगळे जमलेले नागरिक, आदरणीय व्यक्ती सगळे, सूरजजी, रघुनाथनजी and all ASI team, and thanks to all for such gathering and giving blessing, offering this blessing for us, and definitely will carry forward such program in other areas also. Thank you very much sir, and we'll be in touch sir. Thank you. Dhanyawad. Thank you. So I will conclude this session sir. Thank you very much sir. Thank you.